हॅलो अँड वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल. सो आम्ही निघालो एका फंक्शनसाठी आणि ते आमच्या फॅमिलीशी खूप क्लोज आहे. जर तुम्ही आमचे प्रिव्हियस व्लॉग्स बघितले असणार तर अभिषेक कदम तुम्ही त्याला ओळखत असणार. आम्ही त्यांच्याकडे गणपतीला सुद्धा गेलेलो होतो. अँड अभिषेक कदमच्या बहिणीचं म्हणजे प्रतीक्षा ताईचं लग्न आहे, तर तिकडे आम्ही चाललो आहे. आणि आम्ही काल सुद्धा गेलो होतो. काल संगीत होतं. सो रात्री आम्ही जवळजवळ 4 वाजता 3:30-4 वाजता घरी आलोय. 2 वाजेपर्यंत सगळे नाचतच होते आणि त्याच्यानंतर जेवण वगैरे करून खूप लेट घरी आलोय. त्याचे पण क्लिप्स मी काढलेले आहेत. दिवसभर बाहेर होतो तर हळदीला नाही जाता आला मला. गेलो घनसोलीला आणि तिकडनं येताना कोल्डप्लेचा कॉन्सर्ट चालू होता म्हणून पूर्ण वेळ ट्रॅफिक मध्ये फसलेलो होतो. म्हणजे लिटरली आम्हाला घनसोलीवर इथे येईपर्यंत 2.5-3 तास लागले. त्याच्यानंतर रेडी झालो, परत इकडनं पण परत ट्रॅफिक लागलेलं. संगीतच्या वेळेला प्रॉपर पोहोचलो, बट संगीत पूर्ण एन्जॉय केला आणि खूप म्हणजे खूप मजा आली आणि सगळ्यांना भेटून सुद्धा खूप छान वाटलं. तर ह्याचे जे क्लिप्स आहेत ना संगीतचे ते मी या व्हिडिओ नंतर टाकेल. आणि आता आम्ही होतोय लेट कारण की आम्हाला पोहोचायचंय, लग्नाचा मुहूर्त आहे 12:30चा. सो त्याच्या आधी आम्हाला पोहोचायचंय आणि सगळ्या विधी अटेंड करायच्या आहेत. सो लेट्स सी कसं असणार आहे. आपण सगळ्यांनाच भेटणार आहोत आज. आणि तोपर्यंत तुम्ही कालच्या संगीतची मजा बघा. वातावरण कसं आहे प्राची? थंड ना. हो खूप छान डेकोरेशन. डान्स करणार आहेत कोण ट्रॅफिक होता म्हणून लेट झाला पण येणार तर सर्वात महत्वाची सूचना, जे डान्स करणार आहेत त्यांना काही टेन्शन नाही. कार्यक्रम आहे, तुम्ही सर्वजण आला त्याच्यासाठी मी आभारी आहे तुमची. माझी लाडली नाच म्हणजे माझा हिराच आहे. तिच्याशिवाय मी आता कशी राहू, मला ही प्रश्न पडलाय घरात. नाच जावई तर माझे हिरा रत्न मिळालेले आहेत. सगळेच जावई माझे नाच जावई, मुलीकडचे बी नाच जावई, मुलाकडचे. काम करतोय का नाही? कामच करतोय रे. 4 दिवस झाले मी झोपलेलो नाहीये. आज 3 तास झोपलो, त्यानंतर मी असं आहे. आणि मी बघताय तयारी पण थोडीफार जरा 19-20 झाली, पण ठीक आहे, आम्हाला आवडली. असतंय. आय होप तुम्हाला पण आवडेल गाईज. सो स्टे ट्यून आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा.
डान्स करशील ना तू पण? कशासाठी डान्स करायचा तुला? व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाण्याला बसलं तर खायला. मेन म्हणजे तो जे डान्स परफॉर्मन्स चालू आहे, एवढे मस्त डान्स करतात एकूण एक. म्हणजे मला तर अभिषेकच्या मम्मीकडनं बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं की त्या डान्स करतील, बट त्यांनी केला आणि खूप मस्त केला. तिच्यावर एक कविता वाचून दाखवते. तुझ्या आगमनाने घर उजळले, आमच्या स्वप्नांना पंख लाभले. तुझ्या लाडक्या हसण्याने जगही सुंदर वाटू लागले. तुला पाहून मन भरत नाही, तुझ्या स्वप्नांना सीमा कधी उरत नाही. तुझ्या प्रत्येक अश्रूत जीव तडफडतो. तुझं भविष्य उज्ज्वल व्हावं, आयुष्य सुंदर फुलांनी भरावं. तू तिथे पोचावं जेथे स्वप्नांना गवसणी घालशील. आमचं आयुष्य तुझ्या आनंदासाठी चालेल. आई वडील म्हणून तूच आमचा अभिमान. तुझ्यावरच आहे आमचा अनमोल संसाराचा मान. वाचाच. तर मित्रांनो, न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी आजपासून एकटी झोपणार म्हणते तेव्हा ती मोठी होते. शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांडताना दंड पकडून सांभाळून बाबा. आसमान पेचा एकदम जेव्हापासून लग्न ठरले त्यापासून आई बाबा पण खुश आहेत, कारण लेकीला मनासारखं स्थळ आणि ते सुद्धा मुंबईतच मिळालं म्हणून. आणि हा मुलगा प्रत्यक्षाचा लहान भाऊ लग्न ठरल्यापासून 2 महिने खूप काम करतोय, खूप काम प्रचंड करतोय, पण त्या कामामध्ये ते एकदम खुश आहे. आता हा का खुश आहे तुम्हाला माहिती आहे का? ह्याची लाईन क्लिअर झाली म्हणून हा खुश आहे, कळलं का? पण आता हा प्रत्यक्षाचा बाबांनी दीदीबद्दल मनोगत व्यक्त, तुझे पण काय विचार असतील ते आज व्यक्त कर दीदीबद्दल. एरवी भांडतोस ते मला माहिती आहे. हॅलो, काय सांगू काका, तुम्ही तर मला धर्म संकटमध्ये टाकले. नाही कविता कशाला? तिची कला कविताची गरज नाही ना आहे. नाही भाऊजी मला एकदम सोन्यासारखा भेटलाय. त्यांचे मित्र पण चांदी सारखे आहेत. हा, माझी बहीण अरे वा डिस्कनेक्टिंग आहे, तशी नाहीये, खूप चांगली आहे. ती माझी बहीण तुम्हाला माहितीच आहे. ती माझी पहिली मैत्रीण आहे. तिने लहानपासून आतापासून काय सांगू, मला शब्द नाहीत माझ्याकडे टू बी ऑनेस्ट विथ यू. आणि तिला फक्त खुश ठेवा. ती थोडीशी आहे संकी, पण मी आहे. मी तुमच्या साईडनी आहे. कधी पण एनी टाइम मला फोन करा. 24 घंटे सेवा आहे. 40 मिनिटात मी पोहोचून जाईल. ठीक आहे? तुझ्याबद्दल मी कितीही बोललो ते कमीच आहे की नाही काका? हा, पण दीदीला हार्ट अटॅक येईल असं काय सांगून, जेजूंना हार्ट अटॅक येईल असं काय सांगू नको. अजून थोडे तासानंतर ना आपण त्यांना सांगायचं आमचं टेन्शन तुमच्याकडे.
आज जे काही आहे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे, तुमच्या दोघांचा सपोर्ट. प्रत्येक गोष्टीत खंबीरपणे तुम्ही माझ्या पाठीशी आहात, ह्यापुढेही असाल, ह्याच्यात काहीच डाऊट नाही. पण मस्त आला तुमचा डान्स, पण मस्त आला. अरे जीजू ऍक्च्युली खूप मस्त आहे, स्मार्ट एकदम. ऍक्च्युली तुम्ही एकदम मस्त कपल दिसताय. चला सो आता आम्ही निघालेलो आहे आणि पहिले जाणार आहोत पनवेलला, तिथे दादाला पिक करायचं आणि मग त्याच्यानंतर पुढे जायचं आहे. आज ट्रॅफिक नाहीये, कोल्ड प्लेने वाट लावली होती बट एक्साइटमेंट आहे, कारण काय आता पुढे जाऊन असे इव्हेंट सगळे चालू होणार आहेत आणि त्यासाठी मी खूप एक्साइटेड आहे. तुम्हाला थोड्याशा क्लिप्स मध्ये जे आधी दाखवलं आम्ही कालच्या, त्याच्यावर तुम्हाला थोडीशी हिंट लागलीच असणार, तर लवकरच गोष्टी कळतीलच तुम्हाला. बघत राहा, काय एकदम मजेशीर असं गोष्ट होणार आहे आता. अरे दुल्हे राजा कसं असतं, किती लेट. प्रकाशमुळे उशीर झाला. प्रकाशचा काय संबंध, तुला फोन कधी केला मी? गार्डन हॉटेलला रेडी आहे. काय खोटं बोलतो, मला तर वाटतं फोन केल्यानंतर तयारीला लागला. दुसऱ्याच्या लग्नात एवढा वेळ लागतो, विचार कर. स्वतःच्या लग्नात काय करशील तू? मम्मी पण आता तेच बडबड करत होती. मी बोलते तुझ्या पाठी एक गाडीत बस, गाडीत. अरे काय बायका एवढा रेडी होऊन आल्या आणि तुम्हाला अजून एवढा वेळ लागतोय तयार होऊन यायला इथले इथे.
बघायला लागतं बघायला लागतं आम्हाला मागं करायचंय लग्न, त्यामुळे काय तुमचं तर झालं, तुम्ही काय पण आलं तरी कोण आहे बघायला. ते आम्हाला काळजी आहे, कोण आमच्या तिथे लाईन मारत असेल तर. अरे बापरे, तू तर ती काळजी करूच नको आता. मम्मी काय म्हणत होती? मम्मी तेच बोलत होती लग्नात बोलते तुला हे द्यायला लागेल ते नवरी आणि नवरीच्या पाठीत असते ना एक परछाई काय शॅडो 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 शॅडो, तुला पण एक शॅडो द्यायला लागेल. जशी ब्राईड मेड असते मागे सगळ्या गोष्टी, तुला हे देऊ का ते देऊ का, तसं तुला तसे तिला 4 द्यायला. हे पण शॅडो देणार ना तर मुलगी द्या प्लीज. व्यवस्थित ती मला सगळी काळजी करेल ना. मुलींचं कसं लक्ष बारीक असतं की काय कमी झाले, असं घाम आला का मला असं लगेच. अरे तिकडनं ना ती फेकून मारेल माहितीये का, चप्पलच तिकडनं फ्लाइंग. हो मस्त बनवलं ऍक्च्युली. विघ्नेश्वर ओझरम ग्रामो मंगलम सुमुहूर्त सावधान गंगा सावधान. पिपल पखियां बाही चिड़ा के मेरे सोने सोने ते माही मेरा कितने नहीं दिल लगना मेरे सोने सो फायनली आम्ही निघालोय आता. लग्न होतं पावणे 1चं ना, 12:45चं, आणि आम्हाला वाटलं की आम्ही लेट आहे, पण आम्ही लवकर आलेलो. सगळ्या गोष्टी थोड्या डिले होत गेल्या, आणि लग्न म्हटलं की होतं सगळ्या गोष्टी अशा डिले थोडंच. असं आजपर्यंत आमचं पण लग्न मुहूर्तावर लागलं नव्हतं. लग्न मुहूर्तावर लागलेलं नव्हतं. आम्ही पण 2 तास डिले होतो, 2 तास लेट होतो सगळ्या गोष्टीला. बट चालायचंच, लग्न म्हटलं की असतातच गोष्टी.
बट लग्न खूप म्हणजे खूपच छान झालं. जेवण वगैरे सगळं अप्रतिम आणि रिसॉर्ट तर हा खूप छान आहे, खरंच खूप छान होता. अँड जास्त बोलता नाही आलं कारण की सगळेच आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी आहेत. मी प्रतीक्षा ताईला बोलले की जेव्हा ती घरी येईल ना तेव्हा सांग, आपण नक्की भेटूया परत. तर आमच्याकडून सुप्रा टेल्स फॅमिलीकडून प्रतीक्षा ताई आणि आमचे जिजू जे आहेत त्यांच्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिची मॅरिड लाईफ पण अशी छान होऊ दे. जशी ती छान आहे ना तशाच प्रकारे म्हणजे लग्नानंतर पण ती तिच्या फॅमिलीमध्ये अशीच गोडच राहील. आणि ताई ऍक्च्युली खूप स्वीट आहे, खूप म्हणजे खूप स्वीट आहे. ती बोलताना वगैरे म्हणजे एकदम आपुलकीने बोलते, खूप छान. म्हणजे आम्ही फ्रेंड्स आहोत बट म्हणजे फॅमिलीपेक्षा पण कमी नाहीये. प्रत्येक गोष्टीला एकमेकांशी बोलतो, भेटतो. सो फ्रेंड्स असले तरी फॅमिली सारखे आहेत, म्हणून प्रत्येक ह्याला आम्ही आवर्जून येतो आणि ते सुद्धा आमच्या कुठल्या फंक्शनला आवर्जून येतात. सो आता आम्ही निघतोय, आता इकडून दुसरे काम आहेत. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग आम्ही इथे संपवतोय. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय अँड कीप स्माइलिंग.